नमस्कार मित्रांनो, मी अमोल. तर स्वागत असं तुमचा पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आजचं पण ह्यो डेली ब्लॉग असतो. आपल्याला बाहेर काही जाऊक मिळत नाही, त्याच्यामुळे आपण डेली ब्लॉगच बनवतो. तर आज आपण चाललो बागेत आणि बागेत जाऊन आपल्याला एक रील शूट करूची असा. एक जुनी आठवण असा, ती तुमका पुढे गेल्यावरती समजातच. आणि आता शेतीच्या कामांका पण सुरुवात झाली. या पाठीमागे अशोक असा आणि ट्रॅक्टरने नांगरता शेत, तर तो पण तुमका दाखवते. आणि त्याच्यानंतर आपल्या घरी येऊन गिफ्ट दिलेला असा, आपल्याक यूट्यूब फॅमिली मेंबरकडून गिफ्ट दिला, तर ता ओपन करून दाखवचा असा. तर अशा प्रकारे ह्यो आजचं सगळं डेली ब्लॉग असतो. तर चला पटापट आजच्या व्हिडिओक सुरुवात करूया. तर कोकणात आता शेतीच्या कामांका सुरुवात झाली आहे आणि अशोक इकडे आता कोपरो नांगरता. अशोक 10वीत होतो यावर्षी, एक्झाम झाली आहे आणि रिझल्ट लागलो नाही. रिझल्ट लागल्यावरती तुमका सांगानच. तर अशा प्रकारे पूर्ण कोपरो नांगरूचो असा. पावसाच्या अगोदरची तयारी. त्या साईडला तिकडे आग घातल्यानी ती बघा, कोपऱ्यात पतेरं जाळतात आणि त्याच्यानंतर आतमध्ये तरवो पेरतात, म्हणजे भात पेरतात. अशोकचे पप्पा भारी. ही आधीची नांगरणी असताना ते का उखळ बोलतात, उखळ घालून घेता अशोक. चला आपण आता पुढे जाऊया. आपल्या बागेत जाऊचं असा, एक रील शूट करूची असा, जी तुमका इंस्टाग्रामवर दिसतली या लवकरच, म्हणजे इली असतली, कारण व्हिडिओ लेट टाकतलंय मी ह्यो. त्या साईडला आरुश्री असा, आम्ही दोघे जण चाललो. आपलो कॅमेरामॅन. आणि वातावरण बघा कसा. अजूनपर्यंत पावसाचे काय हे नाही आहेत, ढग नाही आहेत, पूर्ण आकाश क्लिअर असा. पण यावर्षी बोलले आहेत की मान्सून लवकर असा, 15-16 तारीखला अंदमान निकोबारला येतलो. त्याच्यामुळे काय सांगू शकत नाही. पावसापूर्वीची शांतता असाही. एकदम निळा अगो आकाश. आणि म्हणजे शेतीसाठी ना पहिलं कोपरं आणि धगवून घ्यायचं असता, कारण मग नंतर त्याच्यात तरव पेरल्यावर असं व्यवस्थित येतं. बघा ते धगवून घेत दाखवलंय मी. हे कोपरे सगळे धगवून घेतलेले असतात, त्याच्यामुळे हां तिकडे ती काय आग घातलेली या ती बघा. तेच रतांबे पिकले. वा लवकर. ही मोडली ना, एक मोडली रतांबीन. तर हे बघा, हे रतांबे म्हणजेच कोकम. मुंबईवाली इली आहेत. अध्याय. आणि ह्याचं नाव काय? टिशा. ए नाव सांग, नाव सांग. कलर भाऊ माती लावली आहेस ना तू. इकडे बघ हा बघ, ही माती हा. बापरे, कशा? ते म्हणता मी कलर केला चेहऱ्याला, मेकअप फाउंडेशन लावलं. फाउंडेशन या फाउंडेशन. वा बघा, ह्या फाउंडेशन असा कोकणातला. मुंबईवाली लावतात. भारी ग. बघ कडे फाउंडेशन दाखव. तुझं नाव सांग. नाव सांग. नर्सरीला जाणार आहे म्हणून नाव सांग. ऍडमिशन घेतलं, आता जायचं आहे. कुठे? साऊथ इंडियनची स्कूल ना बघू. होय. ए तू कितवीत? आता 5वीत जातल. अरे बघ, 5वीत जातल. वा किती दिवस येईल गावात मग? 1 महिना. 1 महिनो. मजा. तर रतांबे म्हणजेच कोकम तयार होतात. आमचे लेट असत. तर म्हणजे आता आम्ही रील शूट केलं, म्हणजे पेपेरा बनवलं. तर दाखवा हो एकदा. बघा, झाडाच्या पातीपासून असा पेपेरा बनता आणि लहानपणी आम्ही अशी खूप बनवायचे. तर आपण परत एकदा जुन्या आठवणी जागे केलं. तर या कसा वाजता तुमका दाखवते. मोठा आवाज येतो ना, मस्त येतो ना आवाज. मध्ये त्याचा घसो बसता. तर अशा प्रकारे या पेपेरा बनता. तर या कसा बनता ना, त्याची रील येतली या इंस्टावरती. अमोल सावंत ना, इंस्टावरती पण येणार ना. इंस्टावरती आधी इली असते. अमोल सावंत स्क्रीनवरती आयडी इलो असतो. त्या आयडी वरती तुम्ही जाऊन बघा. बऱ्याच जणांनी फॉलो केल्या असशालच. तर त्याच्यावरती या कसा बनतात ना, या कसा बनता पूर्ण डिटेलमध्ये सांगलंय.
आणि यूट्यूबवरती पण येतील या शॉर्ट रील 1-2 दिवसानंतर ब्लॉगच्या नंतर, तर ती पण बघा. लहानपणी तुम्ही बनवला? मी नाही बनवलं. तू कायच नाही बनवला? नाही मागे तर आपण ह्या दाखवलं होतं, आपण नाही बनवलं. नाही तुम्ही मागं कोणी दाखवत नाही. Gen Z मुला मोबाईलच्या जमान्यातली. आमच्या वेळी मोबाईल वगैरे काय नाही होते ना, त्याच्यामुळे आम्ही असले खेळ करायचे. या करा, काजीनी खेळा, गजऱ्यानी खेळा, लय खेळायचे. होय काय? नागिन नागिन. आता ना नारळ बघूया काही भेटता का. म्हणजे आम्ही ना असा अंदाज ठेवतो प्रत्येक नारळावरती ना, म्हणजे कुठे सुकं नारळ असा, म्हणजे कुठलं पडतो ला, म्हणजे तो आपल्याला समजतं सुके नारळ ना प्रत्येक माडावरती बघून ठेवतो, मोजून ठेवतो. जर त्याच्यातलं एक जरी कमी झालं ना काही, नंतर आम्ही समजतो की कोणतरी चोरून घेऊन गेला. नाही तर आम्ही आपली घरातली असलो काही, नंतर मग आम्ही कशी बोलतो ना की आपल्या ह्या नारळ बुडे आपल्या बाबा भेटलेलो असा. ते 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 आमच्याकडे पण आहे तसं. कोपारा वाजवायचे. कोपारा ना पेपेरा. आमच्याकडे एका पेपेरा बोलतात, तुमच्याकडे काय बोलतात त्या सांगा. वेगवेगळी नावं असतील. पेपेरा बोलतात आमच्याकडे पण. ओह माय गॉड. जेवढा जास्त मोठा असतात तेवढा आवाज जास्त ना. आम्ही 5-6 पातीचाच बनवलं, त्याच्यामुळे एवढाच झाला. अजून मोठा 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 असा करायचा. आणि मग लहान पोरासारखे आता फोटो काढणे. तर मित्रांनो, काल बागेतून इल्यावरती काहीच शूट करूक नाही, आणि आज दुसरा दिवस असा. दुसऱ्या दिवसाची दुपार झाली आहे, आणि कालच्या व्हिडिओत मी तुमका दाखवलं की एकदम निळा निळा आकाश होता, आणि आज काय असा तुमका दाखवते. या काय तर बघा, पूर्ण काळोख झालो हा, आणि आता गडगडता. मी कालच बोललोय की वादळापूर्वीची शांतता असा, तसाच कायसा झाला. काल अजिबात पाऊस नाही होतो, एक पण ढग नाही होतो, आणि आज पूर्ण आकाश भरला ढगांनी. बापरे. आणि वारा सुटला जोरात. आज नक्की पाऊस येतो असं वाटतं. बघूया आता. या साईडला लगबग सुरू झाली आहे. कपडे वगैरे काढतात बाहेर सुकत घातलेले, आणि वरती आकाशात पूर्ण ढगच ढग. बापरे. वादळ बघा. बापरे, वादळ बघा. हा माडबो तो. माड पूर्ण वागता. वादळ. पाऊस काय पडलो नाही अजून, तरी पडलो नाही. सगळं उडालो. जसा वारा येला ना, सरसरावून सगळे ढग खाली गेले. अजून पण वारा असा आणि गडगडता. बघूया. पडलो तर पडलो. तर फायनली पावसाक सुरुवात झालेली असा. वा. कांदेवाल्यांनी स्वस्त विकून टाकल्याने पाऊस इलो म्हणून. हो, पाऊस इलो. आमच्याकडचं ह्यो पहिलोच पाऊस असा. याच्या आधी कोकणात पाऊस पडलो, पण आमच्या गावात पडलेलो नाही. ह्यो पहिलोच पाऊस असा आमच्याकडचं. पावसाचंच नावा. अरे वारा इला. पळा. जोरातच इलो. कोकणात ना पाऊस येलो ना काही सगळ्या ढाकूची तयारी असतात, त्याच्यामुळे नंतर त्या काय टाकलास? ते लाकडा. हा. त्या साईडला ना काहीचा तरी झाड पडला, मोठा आवाज इलो. होय बघ आता हा जोरात पाऊस पडलो ना, खड्डे पडतले का. हम्म. बरं आला सारवक नाही आज. चला आता माका वाटता रोजच पडतो हा, कारण पाऊस पण लवकर बोलले ना 14-15 तारीखला. आमच्या खळ्यात ना हैसून गाळता तिथून इथपर्यंत खळ्यात पाणी येतला, कारण आपले पत्रे ना
शॉर्ट पडतात, तर आता वाढवूचे लागतले आहेत थोड्या दिवसात. जोरातच येलो पाऊस. पिको काका भिजा निलो उकळ घालूक गेलो वाटतं. हा बघा असा गळता. आणि मातीचो वास येता, सुगंध. वास नाही, सुगंध येता मातीचो. एक नंबर वाटता. पावसान सगळीकडे मस्तपैकी थंडगार करून टाकल्या ना. आणि त्या साईडला काहीतरी झाड पडला, तर नंतर जाऊन बघूया पाऊस गेलो काय. हा मशीन हो खय पडला. झाड पडला ना, आता दाखवता आता पाठ. हा हा वारायला तेव्हा झाड पडला. गाडी काय तुमची ड्रोन या काय तर बघा, काढून घेतलात ना. याच्यात काही गाडी नाही गो, ट्रॅक्टर. तेच की. असे ड्रोन असा आहे, मग काय आणून आलो. ती काय काका बोला येत नाही, पण इशाऱ्यांवरती बोलता. गप. अप. म्हणून कांदे. मी बोलायला आलेली की आताच कांदे घेतले ना त्यांच्याने, विकत दिले. किती रुपये कोथळी? 500 रुपये. 600 रुपये एक कोथळी. हा 50 किलोची कोथळी होती. ओके, साईज एवढी तर असं. ना हे वाले त्यांची ना असे खाली घडघडत माहिती देतात आणि एक एक असं बाहेर बाहेर पडतात. हा हा मग ते वाले हे रवलेले होते, तर मी विचार केलाय की ह्याची कांदा भजी बनवूया काय. लगेच पाऊस पडलाय. पाऊस पडलं तर तुमका सगळ्यांका मस्त इथे खुश करताय ना. अरे वा, 50 भारी. रुपये हो पाऊस येता. 50 रुपये प्लेट वरती टेकवला तर बसय. नाही 50 नाही, अरे माझं 5 रुपयात आहे का. चलेगा. ऐसे छोटा छोटा प्लेट करके सबको देती हूँ. हा चल बनव. प्रत्येक प्लेट वरती 5 रुपये देणार. नाही गो बाय, मग मी एका 100 प्लेटवरती एक प्लेट बनवू शकते. नको, एवढे नको, सगळे आजच संपवशील. पाणी बघा, फळा आपला भिजतला संपूर्ण. तुम्ही ना इथे उभ्या आतमध्ये झाडायचं काम करा. होय काय, आई येली ती बघ. आई ऐकता काय. तर पाऊस आता कमी होता, जास्त एकदम जोरात नाही इलो, पण बऱ्यापैकी थंडगार करून टाकलं ना सगळा. भारी. तर मित्रांनो, अचानक भयानक आपली भेट झाली. तुमचे मामा ना इकडे. हो मामा. इकडे मामा बायतांजवळ आपले यूट्यूब फॅमिली मेंबर भेटले. तुमचं गाव? कासरल. कासरल. कासरल, ओके. तर लगेच येले तिकडून, माका बघितलं नाही यांनी. खूप खूप धन्यवाद. आणि आज पाऊस पण इलो. आता खय? आता कणकवली. कणकवली. कणकवली घरी. मुंबईत असता तुम्ही? हो मुंबई. गुजरात. ओके. पाऊस कमी झालो आता जरा. तर मित्रांनो, आता पाऊस पण कमी झालो असा, आणि आता आपण बघूया गिफ्ट. तर ह्या जर गिफ्ट असा ना, आता आपल्याक शाईला बागवे मॅडम असत, जे आचऱ्याचे असत, तर त्यांनी अक्षयकडे ठेवलेल्यानी आणि माका व्हिडिओ कॉल पण केलेल्यानी. तर खूप खूप धन्यवाद. हे बघा, ह्या खाऊ असा स्वीट्स आहे. स्वीटमध्ये, आणि खूप काय काय असं तुमका दाखवते. कुरकुरे. अरे वा, चॉकलेट पण आहे. कुरकुरे. अरे वा, जेली चॉकलेट. मस्त. कशाला एवढं. अरे बापरे. अजून आहे काय ते? आणि हे बघा, अजून काय? अजून पण काय ते? केक आहेत. बापरे. हनीबेल. हनीबेल केक माझे फेवरेट आहे. आणि हे बघा, साडी दिली आहे. अरे वा, वाव, कलर पण छान आहे ना. भारी. नऊवारी आहे. नऊवारी आई. समजत नाही ना. नऊवारीचा. राहून दे, ओपन नको. इथून कलर दिसता. हे बघा, मस्तच. मस्त साडी असा. लय भारी आहे. आवडली. हो, भरपूर. तर खूप खूप धन्यवाद. हो. आणि त्यांना मी सांगितलं व्हिडिओ कॉलवरती की आमच्याकडे नक्की यावा, आणि ते बोलले आम्ही येतलो. तर आम्ही वाट बघतो. ते आचऱ्याचे असत. तर ही साडी असा, ही बघा, मस्तपैकी. आवडली गे? आदर साडी. आवडली काय? हात मागाची. हात मागाची माग. बघूया. हात मागावर. हां, दिली आहे. हो. अरे वा, हे बघा. म्हणजे स्वतः हातान बनवलेली आहे काही. हात मागावर. हात मागावर. ते हात मागवून त्यांनी बनवलेली आहे का आता माहिती नाही. त्यांनी नाही, त्यांनी नाही. हे बघा. बनवलेली आहे ती. हा. ओके, स्पेशल. हे बघा.
मस्तपैकी साडी असा. तर खूप खूप धन्यवाद तुमका. थँक्यू सो मच. म्हणजे त्या एकच चाललं असतं साडी. हा. साडीचं पण मिळतं, पण पण खाऊ पण खूप हा, दिले नाही. भरपूर दिला असा. तर नेक्स्ट टाइम आमच्याकडे नक्की यायचा तुम्ही. आम्ही वाट बघतो. आणि हे बघा ही पण इली आणि जवळजवळ. असं वार बघूनच येवा. हो हे बघा म्हणजे आम्ही पण बोको पण इलो. मस्तपैकी असं बनवून घालू शकतो. हो नाही तर असे बाकीचे दिवस असतं सोमवार वगैरे ते असं विचार पडतं की काय बनवायचं व्हेज मध्ये. आणि वार असले की नॉन व्हेज. विषय तेच नाही म्हणून तर काय पण बनवू शकतो. तर आत्ता ना ही भजी बनवतात आतमध्ये. तर ती खाऊची असत. पाऊस आता गेलो असा तरी पण आम्ही भजी खातलो. तर याच्यासाठी परत एकदा खूप खूप धन्यवाद. ताईंना सॉरी. हो चला. आई त्या दिवशी बोलली व्हिडिओ कॉलवर आमच्यावाला मी नव्हतंय. आंबरडा तू नाही होतं ना मामाकडे मामाजवळ आम्ही गेलो ना. आमच्यावाला हा आमच्या बरोबर बोलली तू राहुलं. तर मी म्हणते बोलल्या म्हणताय पण मला कसं माहिती नाही. तू नाही होतं. आम्ही मामाकडे गेलो तेव्हा बोलले. हा. हम्म. नंतर आमच्या आमच्याकडे साडी समज हा मग जाताना आम्ही तिकडून हे केलं कलेक्ट केलं. नंतर गेला ओके हो समजला. चला. तर मित्रांनो आता आम्ही बागेत चाललो. पाऊस एकदम कमी झालो हा. पण ढग असत अजून वरती. आणि या साईडला ना मग अशी आवाज येलेलो. तर ह्या झाड मोडला. ह्या बघा आवळदोड्याचा. हा बघा आमचं मंदिर असा समोर ब्राह्मण देवाचा. आणि त्याच्या वाटेवरतीच हा झाड पडला. केवढा मोठा बघा. नाही ह्या वेगळा असा झाड. आवळदोड्याचा ता असा. ह्या कसला वेगळाच असा. बापरे. तर आई आणि मी आता चाललो बागेत. कारण मगाशी मोठा वारा होता आणि त्या वाऱ्याबरोबर नारळ पडले असतले असं आई म्हणता. तर जाऊन बघूया किती नारळ पडले होते आणि त्याच्यानंतर आपण व्हिडिओ संपवूया. तर आता आम्ही बागेत पोचलो आणि आई जाता पलीकडच्या बागेत आणि मी त्या मोठ्या बागेत शोधतोय नारळ गावतात काय. खालच्या साईडला माका एक नारळ दिसता. बघूया धडा काय. पाणी असा बरोबर. एक गावलो. आता पुढे बघूया. तर मित्रांनो आता बागेतून घरात चाललो. बागेत आपल्याला एकच नारळ मिळालो आणि मातीचा सुगंध मस्त सुटलो असा. भारीच वाटतं. त्याच्यामुळे एकदम मस्त भाजलेली आहे ना जगवलेली त्याच्यामुळे Yes. पूर्ण सुगंध सुटला गो वास. भारीच वाटतं. दुपारी एवढा गरम होत होता ना काय सांगू? पूर्ण कायली झालेली आणि आता एकदम थंडगार वाटतं. वातावरण पूर्ण बदलला. नाही, बरं वाटलं शांत. तर चला आजच्या व्हिडिओत फक्त एवढाच. आजचा व्हिडिओ तुमका कसं वाटलं नक्की कमेंट्समध्ये सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटाया आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय टेक केअर. काळजी घ्यावा.